नमस्कार मंडळी, मी वरद विजय चव्हाण तुम्हा सगळ्यांचं स्वागत करत आहे। म्हणजे काल रिलीज झाला होता एक मराठी सिनेमा ज्याचं नाव आहे सुशीला सुजीत। आता या सिनेमाची सगळ्यात मोठी जमेची बाजू म्हणजे हा सिनेमा फक्त आणि फक्त 1.5 तासाचा आहे। म्हणजे इंटरव्हल आणि सगळं धरून 2.5 तासात तुम्ही सिनेमागृहातून बाहेर पडाल। आणि या सिनेमाची ऑनलाईन बघता ज्या प्रकारे या सिनेमाचं पोस्टर डिझाईन करण्यात आलेलं आहे त्याच्याआधी थम्स अप, ते खरंच खूप कौतुकास्पद आहे। आणि प्रेक्षकांना सुद्धा ते फायदेशीर आहे की समजा आपण चुकून माकून हा सिनेमा थिएटरमध्ये बघायला गेलोच तर आपण कोणाला सांगू नका मी हा सिनेमा बघून आलोय ते, असं आपण स्वतःला पण खुणवू शकतो। सो मंडळी, गोष्ट आहे एका गृहिणीची आणि एका प्लंबरची जे काही तासांसाठी एका रूम मध्ये अडकलेले आहेत। आता ही ऑनलाईन आपण बालपणी किंवा आता पण अधूनमधून बघत असतो फॉरेनच्या विविध वेबसाईटवर असो। सो त्याच्यात न जाता ही कथा आहे एका मराठी सिनेमाची। त्याच्यात मुख्य गृहिणीची जी व्यक्तिरेखा साकारते ती म्हणजे अर्थातच सोनालीताई कुलकर्णी आणि ती म्हणजे सुशीला, आणि सुजीत म्हणजे प्लंबर म्हणजे आपले स्वप्नील जोशी सर। आता यांचा एक मिस्टर सुद्धा आहेत ते म्हणजे सुनील तावडे सर। सो काय असं घडतं की ज्याच्यामुळे ही गृहिणी आणि हे प्लंबर एका रूम मध्ये अडकतात आणि काही केला ते कुठल्याही प्रकारची मदत मिळवू शकत नाहीयेत आणि पुढच्या काही तासांसाठी तरी त्यांना एकत्र राहावं लागणार आहे। सो ही जी काही कथा आहे, हा जो काही पुढे ड्रामा एक अनफोल्ड होतो, जो लिहिला आहे प्रसाद ओक सरांनी आणि अजय कांबळे सरांनी। बाय द वे प्रसाद ओक सरांनी हा सिनेमा डिरेक्ट सुद्धा केलेला आहे। सो स्क्रिप्ट वीक आहे, बट हा सिनेमा जे काही कॉमेडी ट्रॅक जे आहेत, काही कॉमेडी पंचेस जे आहेत, सिच्युएशनल जोक्स जे आहेत किंवा सिच्युएशनल कॉमेडी जी आहे ती नक्कीच वर्क करते, याच्यात काहीही शंका नाही। अजय कांबळे यांचे डायलॉग सुद्धा आहेत ते सुद्धा बऱ्यापैकी चांगले झालेले आहेत, बट कुठेतरी काहीतरी मिसिंग आहे असं वाटतं पार्ट्स मध्येच। जसं फक्त या सिनेमाच्या नाही, बऱ्याचशा मराठी सिनेमांचा प्रॉब्लेम होतो तो या सिनेमाचा सुद्धा आहे की पार्ट्स मध्येच हा तुम्हाला एंटरटेन करेल। बाकी ओव्हरऑल ड्रामा असेल किंवा वीक डिरेक्शनमुळे हा सिनेमा जरा कुठेतरी कमी ड्युरेशनचा असून सुद्धा असं वाटतं की ओके बराच वेळ आपण बघतोय आणि काही पुढे जातच नाही गोष्ट। सो ते जरा या सिनेमाची मायनस बाजू आहे। बीजीएम किंवा या सगळ्या गोष्टी पण ओके आहेत, काही असं मेन्शन करण्यासारखं नाहीये। मराठी सिनेमांच्या बाबतीत हल्ली जे आपण रिव्ह्यूज करतोय एक गोष्ट नेहमी मेन्शन करण्यासारखी असते आणि ती म्हणजे बाबा कलाकारांचा अभिनय। वीक स्क्रिप्ट असली तरी सुद्धा मोर दॅन 100% आपले सगळे मराठी कलाकार देतात आणि याच्यातच जर सोनालीताई कुलकर्णी आणि स्वप्नील जोशी सरांसारखे दोन दिग्गज अभिनेते, त्यात अधूनमधून सुनील तावडे सर, प्रसाद ओक सर, अजून सुद्धा बरीचशी गँग आहे, रेणुका दफ्तरदार, मग मध्येच कॅमिओमध्ये तुम्हाला कश्मीर महाजनी, अमृता खानविलकर हे सुद्धा दिसतात आणि सुनील गोडबोले सर सुद्धा दिसतात। सो स्टारकास्ट चांगली आहे, ऍक्टिंगची बाजू एकदम भक्कम आहे, कॉमेडी पार्ट्स हा नक्कीच तुम्हाला एंटरटेन करतो मध्ये मध्ये, आणि सगळ्यात मोठी जमेची बाजू म्हणजे 1.5 तासाचाच हा सिनेमा आहे। तर आता एवढं सगळं असून हा सिनेमा थिएटरमध्ये तुम्ही एन्जॉय कराल का, एक तर डाऊटफुल आहे, कारण हार्डली 1 किंवा 2 शोज आहेत, आय थिंक एकच शो आहे मुंबईत तरी प्रत्येक थिएटरमध्ये। सो त्या वेळेनुसार सगळं ऍडजस्ट करणं हे जरा कठीण जाणार आहे। बट जेव्हा केव्हा हा सिनेमा ओटीटीवर येईल, जर तुम्हाला थिएटरमध्ये बघणं शक्य झालं नाही तर ओटीटीवर तरी हा सिनेमा आवर्जून बघा, एवढा काही वाईट नाही आहे सिनेमा। ओटीटीवर तुम्ही नक्कीच हा सिनेमा जास्त एन्जॉय कराल। मी आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। जय हिंद, जय महाराष्ट्र।